बघा शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आणि महत्त्वपूर्ण माहिती हे समोर आलेले आहे। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार अशी माहिती आता स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले। अत्यंत विविध योजनांचे पैसे आता जमा करण्याचा आदेश आणि निर्णय सरकारने जाहीर केला। हे पैसे नेमके कसे येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार, तसेच कोणत्या तालुक्यांमध्ये सर्वात आधी येणार याबद्दलची सविस्तर माहिती आणि अपडेट हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आता बघा, सरकारने केवळ एका योजनेचे नाही तर तब्बल 3 ते 4 योजनेचे वेगवेगळे पैसे एकत्रपणे टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। बघा, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड जर लिंक असेल, म्हणजे तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक असेल, त्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सलेट माध्यमातून ऑटोमॅटिकली पैसे जमा होणार आहेत एकत्रपणे, असं त्यांनी इथे जाहीर करून टाकलेलं आहे। आता बघा, इथे सर्व शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे इथे शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विमा, नमो शेतकरी योजना, नुकसान भरपाई आणि बघा अनुदानाचे पैसे हे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रपणे जमा होणार आहेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे जाहीर करून टाकलेलं आहे। आता बघा, वर्षाच्या स्टार्टिंगला सुरुवातीलाच पहिल्या आठवड्यामध्येच इथं शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये मोठा निधी वर्ग करून वितरित करण्यात येणार। राज्य आणि केंद्र सरकारचे मिळून 4 योजनेचे पैसे एकत्र देण्याचा निर्णय इथे घेतला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निधी वाटपाला अधिकृतपणे मंजुरी आणि तारीख देण्यात आली। त्यामुळे ग्रामीण भागातील अर्धवट आणि जे काही गरीब आणि गरजवंत शेतकरी असणार आहे त्यांना तर आता इथे मोठा आधारच मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या कष्टाचे फळ आता तुम्हाला भेटणार आहे। अगदी काही तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधीचं वितरण इथे पार पडणार आहे। आता पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना हा मोठा निर्णय आणि आनंदाची बातमी ठरणार आहे, कारण की बघा, पीक विम्याची रक्कम म्हणून 15 ते 17 हजार रुपयांची मदत प्रति हेक्टरी आता दिली जाणार आहे। रक्कम प्रत्येक शेतकरी बांधवांना नुकसानाच्या जसं की प्रमाणानुसार इथं वेगवेगळ्या रक्कम मध्ये आणि अमाऊंट मध्ये हे त्यांना पैसे इथे त्यांच्या खात्यावरती इथे वितरित करण्यात सुरुवात होणार आहे। बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणालीचा वापर करून इथे निश्चितपणे त्यांच्या खात्यावरती शेतकरी बांधवांच्या 100% ही रक्कम जमा होणार आहे। आता बघा, इथे तुमचे पैसे कोणीच थांबू शकणार नाही, कारण की सरकारने तिकून जर डीबीटी माध्यमातून बटन दाबली तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार। पण महत्त्वाचा निर्णय इथे असा असणार आहे, पैसे तर आपल्याला जमा होणार, परंतु कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत, दुसऱ्या जिल्ह्यातील कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि तिसऱ्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे पात्र आहेत हे तर आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे। तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे। बघा, उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो आठवा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे प्रतीक्षा इथे संपली शेतकरी बांधवांची, असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की बघा, इथे सरळपणे भरपूरशी शेतकरी इथे आतुरतेने वाट पाहू लागले होते की आम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत हा आठवा हप्ता नेमके कधी जमा होणार। तर शेतकरी बांधवांनो, तुमची आतुरता संपलेली आहे आणि तुमच्यासाठी आणखी एक खुशखबर आलेली आहे, म्हणजेच की बघा, तब्बल एक योजना नाही तर 4 ते 5 योजनेचे पैसे एकत्र तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। मोठ्या आनंदाची बातमी आपल्या शेतकरी बांधवांसाठी असणार आहे। तर बघा, तुम्हाला संपूर्ण डिटेल मध्ये माहिती मी समोर सांगणार आहे, परंतु आपल्या चॅनल वरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला पाहूया पुढे अपडेट काय आलेला आहे। बघा, 10 ते 15 आणि 18 हजार रुपयापर्यंत रक्कम ही भरपूरशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या अमाऊंट मध्ये ही जमा होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांच्या पिकांचं जास्त नुकसान झालं असेल तर 18 हजार रुपयापासून तर 25 हजार रुपयापर्यंत रक्कम मिळणार। कमी प्रमाणात नुकसान झालं असेल तर 15 ते 20 हजार रुपयापर्यंत नुकसान मिळणार। म्हणजे अशी सरकारने आता वेगवेगळ्या अमाऊंट मध्ये यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता बघा, या निधीसाठी जिल्ह्यांची यादी, गावांची यादी, तालुक्यांची यादी विशेष त्यांनी तयार केलेली आहे। जर तुमच्या जिल्ह्यांचा, तालुक्यांच्या, गावांचा या यादीमध्ये समावेश असेल
तर 100% आपल्याला पैसे मिळणार आहेत. मग तर काही चिंता करण्याची इथे आवश्यकता पडणारच नाही शेतकरी बांधवांनो तुम्हाला. आता बघा, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसांमुळे नुकसान झालेलं शेतकरी बांधवांसाठी ही एक मोठी जसं की संजीवनी ठरणार आहे. जसं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 2000 रुपये आम्हाला कधी मिळणार, कारण की 8व्या हप्त्याची आम्हाला प्रतीक्षाच करावी लागणार आहे. परंतु आता सरकारने अधिकृतपणे यादी सुद्धा जाहीर केलेली आहे. आता प्रतीक्षा तुम्हाला करावी लागणार नाही. बघा, असा शेतकरी बांधव अनेक दिवसापासून विचार करत होते. या प्रश्नांचं उत्तर आता आपल्याला मिळणार आहे. सरकारने आता इथे वाटपाची तारीख इथं निश्चित केलेली आहे. या योजनेबाबत अनुदानाचे जसं की 10 ते 12,000 रुपये देखील दुसऱ्या टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. यापूर्वी अनेक शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यातील अनुदान भेटलेलं आहे. आता बघा, उर्वरित राहिलेल्या शेतकरी बांधवांना आणि दुसऱ्या टप्प्यातील पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार, हे देखील त्यांनी आता निश्चित केलं आहे. जिल्ह्यानुसार यादी इथे प्रतीक्षा करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकरी बांधवांना यादी जाहीर करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी. तर चला पाहूया यादी. तर नंबर 1 वरती आहे अमरावती मधील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. अमरावतीमध्ये 4 योजनेचे लगर पैसे शेतकरी बांधवांना देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. अमरावतीमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर कोणता आहे ते पाहूया. त्यानंतर अहमदमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. या 3 ते 4 योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती सुद्धा जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. तर त्यानंतर कोणता जिल्हा आहे ते पाहूया. त्यानंतर अकोलामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अकोल्यामधील सर्व शेतकरी बांधवांना आता निधी रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही कसली चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाहीये. त्यानंतर छत्रपती संभाजी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. या 3 ते 4 योजनेचे पैसे छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहेत. त्यानंतर धाराशिव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी ठरणार आहे, कारण की धाराशिव मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी ठरणार आहे, कारण की कोल्हापूर मध्ये सुद्धा ही सर्व रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही 3 ते 4 योजनांची रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे, कारण की बीड मध्ये सुद्धा अतिशय नुकसान झालेलं आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच पीक विमा नमो शेतकरी योजनेचे देखील ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. 3 ते 4 योजनांची रक्कम जमा होणार आहे. बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. चंद्रपूर मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा नमो शेतकरी योजना नुकसान भरपाई ही सर्व रक्कम 3 ते 4 योजनांची रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे, कारण की जळगाव मधील सुद्धा शेतकरी बांधवांना आता 3 ते 4 योजनांची रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये, कारण की जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी आता ही दिलासा देणारी बातमी ठरणार आहे, कारण की ह्या 3 ते 4 योजनांची रक्कम ठाण्यामध्ये सुद्धा देण्यात येणार आहे. त्यानंतर धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे, कारण की धुळेमध्ये सुद्धा ह्या 3 ते 4 योजनांची रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. तसेच व्हिडिओला पण